शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजलेले आहेत 11:15 आणि आज योगायोग आलेला आहे. शेताकडे जायचं आणि शेताकडे जायचं. झालेलो आहे मी शेताकडे आमच्या. तुम्ही बघू शकता. हा आहे आमचा शेत. तिथे आता फक्त गवत उगवलेलं आहे. हिरवं हिरवं असं नाही, वाळलेलं असं गवत इथं आहे. आणि बघू शकता किती शांतता येते. निसर्गाच्या सानिध्यात इथे शांतता खूप आहे. हे बघा वरती मस्तपैकी अशी झाडं आहेत. हे बघा आजूबाजूला झाडं आहेत, उंच उंच झाडं आहेत. ही बघा बघू शकता तुम्ही. पण शेतं काय आता लावत नाही जास्त करून लोक. सो इथे गवत आहे थोडंसं खाली, कारण तिथे पाणी जास्त प्रमाणात असं साचलेलं असायचं. तर जसा जसा हिवाळा संपत आलेला आहे तसा तसा आता उन्हाळा चालू होणार आहे. जशी जशी थंडी आता कमी होत चाललेली आहे तसा तसा ऊन लागणं चालू होणार आहे. तर मी आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो. तर तुम्हाला हे बघा, आता ही झाडी दिसत असेल ना तुम्हाला समोरच ही. तर तिथे पहिले काहीच नव्हतं. म्हणजे असं फक्त तिथून फक्त एक रिलायन्सची पाईपलाईन गेली फक्त खालून अशी. त्याच्यानंतर तिथे फक्त मोकळं रान होतं फक्त तिथे. आता तिथे तुम्ही बघू शकता की तिथे मोठी मोठी अशी झाडं उभी झालेली आहेत. ती काटेरी झाडं आहेत, ती अशी उभी झालेली आहेत तिथे हिरवी हिरवी. भारी वाटलं इकडे येऊन. इकडं तर शांतता, तर खतरनाक आहे इकडे शांतता. बघू शकता तुम्ही. शांतता मस्त इकडे, शांतता एकदम भारी वातावरण झालेलं आहे. सकाळचं एकदम फ्रेश वातावरण झालेलं आहे. सकाळ वरती सूर्य देवता आहेत आपले. हे बघा बघू शकता तुम्ही, बघू शकता. मस्त वातावरण झालेलं इकडे. कोणीच नाही आहे माझ्याशिवाय. मी आहे, निसर्ग आहे, हवा आहे, ऊन आहे, सूर्य आहे. बघू शकता. आज आहे संडे. काल गेलो होतो म्हशाच्या जत्रेला. लेट झालो घरी यायला, सुट्टी मारली म्हणून नियम झाला इकडं मुहूर्त झाला इकडे यायचं म्हणून इकडे आलो. तर मित्रांनो, आता मी जस्ट कुठून आलो माहिती आहे का? मी जस्ट इकडून आलो होतो. तर आता आपल्याला जायचं परत इकडेच, कारण तिथं आपण गाडी लावलेली आहे. गाडी आता तिथपर्यंतच आता ठेवली, कारण इथे पुढे येण्यासाठी गाडी येण्याचा मार्ग नव्हता. म्हणजे असं खड्डे होते. सो तुम्हाला आता हे बघा, तुम्हाला बोलत होतो ना, इथं झाडी वाढलेली आहे बघा. इकडे झाडी वाढलेली, हीच ती झाडी आहे का? अशी झाडी वाढलेली आहे ना तिथे, म्हणून. इथे एक नारळाचं झाड पण आहे. 2 नारळाचे झाड आहेत, त्याला नारळच नाही आहेत. नारळ तिकडे असतील वरती कुठेतरी. ही बघा, ही 2 नारळाची झाडं आहेत. हा एक आहे, त्याच्या मागे तो एक आहे. इकडे असं भन्नाट असा नजारा आहे. हे बघा, झाडी झुडपे आहे तिकडे. इकडेच बोलत होतो मी. हे बघा, इथे पहिले झाडीच नव्हती अजिबात. इकडे झाडं नव्हती, मोठी मोठी झाडं आहेत ती अजिबात नव्हती इथे, कारण याच्या खालून पाईपलाईन गेलेली आहे. हा जो तुम्हाला बांध दिसत असेल ना, त्या बघा तिथं पाईप पण आहे. तिथं थोड्या वेळेला तुम्हाला दाखवतो पाईप आहे. मग तिथून तशी तिकडे गेलेली आहे स्ट्रेट. इकडून गेलेली आहे, आलेली तिकडे गेलेली आहे पूर्णपणे. तुम्हाला आता कढीपत्त्याचं झाड दाखवतो. कढीपत्ता टाण हाय, कढीपत्त्याचं झाड. कढीपत्ता आलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा, कढीपत्ता आलेला आहे. कढीपत्ता हे आहे कढीपत्त्याचं झाड. आणि तुम्हाला दाखवतो आता मी काही मस्त जास्वंदीच्या फुलाचं झाड. बघा, हे आहे जास्वंदीचं फुल. जास्वंदीचं फुलं आहेत. हे बघा, खूप सारी इथं फुलं आहेत. सो हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप सारी याची फुलं आहेत. आणि इकडे एक करंदाचं झाड. त्या करंदाच्या झाडाला आता सध्या तर करंद नाही आहेत.
काटेरी झाड आहे बघा, छोटे छोटे काटे आहेत ना, जाम डेंजर असतात हो का. हो, खतरनाक काटेरी झाड आहे बघा. काटेरी झाड खतरनाक आहे हो का. बघा काटेरी झाडावर मुंगला सुद्धा आहे, मुंगा सुद्धा आहे, मुंगा. हा बघा मुंगा. पाईपलाईन आहे बघा, इथून इथून अशी पाईपलाईन गेले, त्या तिकडे गेले सरळच्या सरळ. काटा लागला असता आपल्याला. हे बघा असे काटेरी झाडं आहेत पूर्णपणे, तर काटेरी झाडं अशी वाढलेली आहेत. चला तर जाऊयात आता घरी. असं झालं मी फेरफाटका मारायला निसर्गाच्या सानिध्यात आलेलो. सकाळ सकाळी भारी वातावरण होतं. तिकडे कुठेतरी माणसं आहेत तिकडे. माणसं आहेत, माणसं कुठेतरी चालले आज, शर्ती आहेत वाटते कुठेतरी आय थिंक. आणि आपली गाडी ते बघा तिकडे लावले, तिकडे लावलेलं. आणि हे बघा काही बैल घेऊन तिकडे चाललेले आहेत कुठेतरी, आज शर्ती आहेत कन्फर्म. तर आता आपली गाडी इकडे आहे, आता या दिवशीने आपण जाऊयात. हे बघा रस्ता बघितला तुम्ही, मी का गाडी नाही आणली इकडे ते. आणि या रस्त्यानेच आपल्याला, म्हणजे आधी आम्ही जेव्हा छोटे होतो ना, तर याच रस्त्याने असं जायचो. आणि तो इथे तळा आहे छोटासा तळा आहे तिथं, पण तिथे आता सध्या पाणी नाही आहे. तर हे बघा इथून पण गेलेलं आहे का, इथूनच अशी गेलेली आहे ती पाईपलाईन, इथून अशी गेलेली आहे ती डायरेक्ट, तिथून खाली डायरेक्ट तिकडून सरळ. आणि या इकडून आलेली ती, भरपूर लांबून आलेली ती, गुजरातकडे गेलेली आहे ती. तर हे बघा असं माल आहे तिकडे. तुम्हाला आता पूर्ण एरिया दाखवणार आहे मी. हे बघा इकडे शेती पण केलेली आहे. सध्या पावसाला गेल्यानंतर लगेच जमीन अशी, पावसाला गेल्यानंतर जमीन कशी अशी डायरेक्ट सुकी होते ना. तर सुकी झाल्यानंतर लोक लगेच शेतामध्ये लगेच ट्रॅक्टर लावून मस्तपैकी असं हे करतात. आणि त्याच्यामध्ये नंतर ना वाल, मूग, हरभरे असे टाकून ठेवतात. आणि नंतर त्यानंतर वाल, मूग, हरभरे असं आपोआप नंतर वरती येतात. मग नंतर त्यांच्या शेंगा आपण उकडून त्याची पोपटी बनवून मस्तपैकी ती खाऊ शकतो आपण. तर इथं पण कोणतं जागा विकत घेतलेली नाही, इथं बोरिंग वगैरे मारलेली. नक्कीच इथं काहीतरी कन्फर्म फार्मर्स वगैरे होणारच. कारण कर्जतमध्ये ना जास्तीत जास्त असं फार्मर्स होतच आता आहेत. आता जास्तीत जास्त कर्जाची जे म्हणजे पब्लिक आहे ना, जास्तीत जास्त फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी इकडे आता सज्ज झालेली आहे. आणि पर्यटक मुंबई साईडचे जे पर्यटक आहेत ना, ते पण इकडे सॅटर्डे संडे इकडे आता आकर्षित झालेले आहेत येण्यासाठी. तर ही आपली बाईक आहे, बाईकच इथं ठेवली होती आणि आपण तिकडे गेलो होतो. आणि अशी शेती आहे, हे बघा उकलून ठेवलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे पावसाळ्यानंतर फक्त टेन्शन नको, पावसाला आला की. मी आता मध्ये कुठे थांबलो होतो, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला थोडीफार देतो. इथे कुठेतरी काय काय तुम्हाला दाखवायला भेटेल ते दाखवतो मी. चला गाडी चालू करूयात आणि कल्टी मारूयात. तर मित्रांनो, ही जागा तुम्ही ओळखली आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. ज्यांना ही जागा माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ही जागा कोणती आहे. ठीक आहे, आता ज्यांना माहिती आहे ही जागा कोणती आहे ते समजून जाते ही जागा कोणती आहे ते. मित्रांनो फायनली मी तुम्हाला सांगतो ही जागा कोणती आहे ती. इथे एक आधीपासून एक जुनं घर आहे, दोन जुनं घर आहे ती, एकदम म्हणजे एकदम आधीपासूनची. त्याच्यामध्ये 15-16 वर्ष आधीची ही जी घरं आहेत ना, जुनी आहेत. म्हणजे इथे कोणाची तरी जागा आहे, तिथे मी व्हिडिओ बनवतो आहे. तर आता जेव्हा टिकटॉकचा जमाना होता ना, टिकटॉक, तर तेव्हा मी बघा या लोकेशनमध्ये शूट करायचो, म्हणजे छोटे रील्स वगैरे. हे बघा इकडे पण हा घर आहे ना, ह्याच्या मागे पण आणि त्याच्या तिकडे पण. ते बघा तिकडे हा घर आहे ना, हा घर त्याच्या तिकडे. त्या घराच्या तिथे ना आम्ही एक रील शूट केली होती. सॉरी, एक रीलची शूटिंग केली होती. कुठली माहिती आहे का, ती गाडीची ती गाडी होती ती. तुम्हाला मी ते थोडं देईल मी, ती रील्स छोटीशी होती ती. आम्ही दोघे जण होतो. अहो शेठ, काय तुम्ही धक्का मारायला लावताय? पोहोचवतो ना आम्ही तुमची गाडी घरी. गप
मग काय भाई, गाडी नवीन घेतली मग चालवायला नको का नॉनसेन्स. गाडी ज्याने नवीन घेतली तोच चालवणार. गाडीचा हँडल लॉक केलेला आहे. आता इथे पण जास्त काय पब्लिक येतच नाही आहे. तुटलं फुटलं जाम. तर सीन काय आहे, ही आंब्याची झाडे तशी, आणि आंब्याच्या झाडांच्या इथं पण आम्ही इथे रील शूटिंग करायला यायचं. हे बघा इथे आंब्याला मोहर पण आलेला आहे. मोहर आला असला, आंबे आले असले तरी इथून आपण आंबे घेऊन नाही जाऊ शकत, कारण आपली जागा नाही आहे. आपण सर्च शूटिंग करण्यासाठी इथे आलो. बघूयात. आणि तुम्हाला मित्रांनो माहिती आहे का, या जागेमध्ये आम्ही ना मस्तपैकी पार्टी वगैरे करायचो आधी. आता बघू शकता तुम्ही, मस्त इथं झाडं आहेत मस्तपैकी, हिरवी हिरवी मस्तपैकी, एकदम भारी, मन प्रसन्न होतं. आणि ना आम्ही इकडे पुढे गेल्यानंतर मी जिथून गाडी घेऊन आलो ना, तिथेच एक छोटंसं आमचं ग्राउंड होता, छोटासा क्रिकेट खेळायला आम्ही इथेच यायचो. मजा वाटायची तेव्हा. आणि इथे आम्ही व्यायाम करायला सुद्धा यायचो. संध्याकाळी जर इकडे आलो ना, तर इकडे येऊन आम्ही व्यायाम पण करायचो. मस्तपैकी एकदम भारी वाटायचं. एकंदरीत अशी जागा आहे. हे बघा, पूर्णपणे वाट लागलेली आहे, पत्रे वगैरे खाली पिली पडलेले आहेत, सगळी गवत वगैरे झालेलं आहे इकडे. कोणाची तरी जागा आहे, कोणीतरी येऊन डेव्हलपमेंट केली पाहिजे थोडीफार. हे बघा इकडे पण हा एक रस्ता आहे. आणि हा आहे बोरीचं झाड. बोरीच्या झाडावरती बोरच नाही आहेत, छोटी छोटी झाडं आहेत. मग म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमध्ये कोणच नाही राहत, मोठी अशी झाडं आहेत. आणि याच रस्त्याने आपण तिकडे आपल्या शेताकडे गेलो होतो. याच रस्त्याने परत आपण फिरून आता इकडे जायचं आहे. बघू, इथून असा रस्ता असेल तर असं तिथून कलटी मारून आपण आपल्या गावात जाऊयात. आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता की हे बघा काय अवस्था झालेली इथे. आम्ही आधी होतो तर इथं पत्रा पण होता असा वरती, म्हणजे असं थोडंफार होतं शूटिंग करण्यासाठी. पण नंतर आता पत्रा पडलेला आहे, त्याच्यामुळे नाही येत. इथून आपण बघूयात तिकडे कुठे जायला जमलं तर. मित्रांनो थांबा, तुम्हाला मी उल्हास नदी दाखवतो, आणि तिथे भोईरची देवी आहे, त्या देवीचं पण तुम्हाला दर्शन घडून देतो. तिथे पण आपण जाऊयात, आणि तुम्ही पण भोईरच्या देवीचं दर्शन घ्या. आता थेट तुम्हाला भेटतो तिथेच केल्यानंतर. मित्रांनो फायनली मी त्या जागेवरती आलेलो आहे. हे बघा, हा आहे इकडे आहे बेंडसे गाव आहे. या बेंडसे गावातून तिकडे असं कल्याण कर्जत मेन हायवेला आपण कनेक्ट होऊ शकतो. तिथे ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून कनेक्ट होऊ शकतो. आणि इकडे गेलं हा आहे पोसरीला रस्ता. पोसरी गावातून पुढे आपण कर्जत मुरबाड रोड आहे ना, मेन हायवे, त्या हायवेला आपण कनेक्ट होऊ शकतो. आणि आपण आलेलो आहे इकडून. इकडे छोटीशी टपरे दिसत आहेत, त्याच्या बाजूने आपण तिकडे वावलोली गाव आहे, त्या वावलोली गावातून आपण आलेलो आहो. आणि इथूनच आपण सरळ आलो ना, इथं आपल्याला भोईरची देवी आहे. आणि ही नदी आहे, उल्हास नदी आहे. आणि या उल्हास नदीच्या तिथे भोईरची देवी आहे. हे बघा, तुम्ही बोर्ड बघू शकता, असा बोर्ड आहे, आणि तिथे अशी देवी आहे. चला तर आता तिथे जाऊयात आपण. पूर्णपणे इथे असं हे बघू शकता तुम्ही, इथं पूर्णपणे असं खडक आहे. आणि ही आहे आपली भोईरची देवी. हे बघा, इथे हे देवस्थान आहे पूर्णपणे. आणि इकडे ही आहे उल्हास नदी, हे बघा. आणि ही उल्हास नदी इकडे कर्जतवरून अशी इकडे नेते, आणि इकडे जाते डायरेक्ट स्ट्रेट. सो आता आपण देवी आईचं दर्शन घेऊयात. हे बघा, ही अशी जागा आहे अशी. तुम्हाला एक सांगू का, हे बघा, या जागेवरती पवित्र ही जागा आहे. या जागेवरती लोकांनी बघा असे कचरा टाकलेला आहे.
बघा असं कोपऱ्या बिपऱ्यात कचरा बिचरा असं टाकून ठेवलेला आहे. इकडे कचरा टाकायची जागा आहे का? कुठे पण असं पवित्र ठिकाणी तुम्ही कचरा बिचरा टाकता, कितपर्यंत योग्य आहे? सो मित्रांनो, तिथे एकदम क्लीन जागा केलेली आहे मी. बघा तिथे तुम्ही बघू शकता. बघा इथे पूर्ण क्लीन जागा केलेली आहे. पूर्ण कचरा वगैरे टाकला होता. सो आता ही उल्हास नदी आहे. आणि तुम्हाला काहीतरी दाखवतो आहे. बघा हे झाड आहे मोठं. कशाचं झाड आहे माहिती आहे का? हे चिंचेचं झाड आहे. हो, चिंचेचंच झाड आहे. पण त्या चिंचेच्या झाडाला अजून चिंचा नाही आहे झाल्या. तिथे आपण गाडी लावू शकतो आणि इथून आपण डायरेक्ट भोईरच्या देवीचं दर्शन घेऊ शकतो. आणि इकडचं वातावरण एकदम भारी झालेलं आहे वातावरण. हे बघा इथे मस्तपैकी अशी शांत अशी उल्हास नदी आहे. आणि पावसाळ्यामध्ये ना ही नदी ना तुडुंब अशी वाहून जाते. आणि इथपर्यंत असं पाणी येतं या उल्हास नदीचं. एवढं पूर्ण कधी कधी तर डायरेक्ट त्या रोडच्या पलीकडे सुद्धा पाणी जातं. आणि इकडे पुढे आम्ही ना इकडे आधी म्हणजे जेव्हा मी छोटा होतो तेव्हा इकडे आम्ही पंप लावायचो. आणि तिकडे आमचं शेत आहे जंगलाच्या या रोडच्या पलीकडे. तेव्हा तिथे आम्ही पाणी घेतो. कारण तेव्हा तिथे फक्त मळा व्हायचा. तेव्हा तिकडे फक्त मळा असायचा आमचा, म्हणजे भाजीचा. गवारी, टोमॅटो, वांगी, चवळी वगैरे, म्हणजे सगळ्या भाज्या. आता नाही आहेत. ती फार 20-25 वर्षाची गोष्ट आहे ती. आणि इकडे गाड्यांची खूप अशा लाईनी लागलेल्या आहेत. तर आज काय माहिती आहे का, शर्ती आहेत कुठेतरी. इथंच कुठेतरी आहेत जवळपास, पोसरी किंवा कुंडलच्या इकडे कुठेतरी असतील. तर तुम्हाला तर त्या लाईन दाखवतं गाड्यांच्या. गाड्या अजून आलेल्या नाही आहेत. तिकडून आता गाड्या येतील, इकडे जातील सुटकान दिशी. बघूयात आपण आता गाडीवरती इथं बसूयात. जेवढ्या गाड्या किती जातील ना तेवढ्या गाड्यांवर आपण कॅप्चर करूयात. चला आता वेट इन वॉच. टाईम स्टार्ट नाव. नदी आहे मस्त, उल्हास नदी आहे आपली. आणि उल्हास नदीच्या पलीकडे ना तुम्ही बघू शकता की तिथे ना मळा केलेला आहे, भाजीचा मळा आहे बघा. इकडे भाजीचा मळा केलेला आहे. आणि त्या भाजीच्या माल्याच्या त्या तिकडेच हायवे कर्जत कल्याण मेन हायवे आहे. आणि तिकडेच आपला रेल्वे ट्रॅकसुद्धा आहे. आता हे बघा पूर्ण पब्लिक चाललेली इकडे. हा काय विचार करत आहेत. आता सीन का झाला माहिती आहे का मित्रांनो, मी आता शूटिंग करत होतो रोडवर. आपण कॅमेरा फोकस केला आणि एक जण आपल्याकडे बघत होता. आणि बघता या साईडून एक आलेला माणूस, म्हणजे बेंडशे गावाकडे जाणारा. तर जो बेंडशे गावाकडून आलेला ना तिकडे, पण तो माझ्याकडे जाता बघत होता. आणि माझ्याकडे बघता त्या समोरच्याला ठोकला असतो तो. तर मग तो पुढे जाऊन बोलला की काय काका तुमचं लक्ष कुठे. मग तो पुढे गेला. सो मित्रांनो, बघा शर्तीच्या गाड्या आहेत, पूर्णपणे शर्तीच्या गाड्या आहेत. शर्ती कुठेतरी चालू आहेत. बघा 1, 2 अजून मागे आहेत अजून मागे 2-3 आहेत गाड्या. 1, 2, 3, 4, 5 लाईन लागलेली. आणि पूर्णपणे शर्तीला चाललेली आहे जोडी सगळ्या. अजून आहे एक जोडी पण आहे तिकडे. आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तिकडे. आता इकडे नक्की कुठे शर्ती आहेत काय माहिती नाही आहे. चला तर मित्रांनो, आता जाऊयात आपण घरी. मस्त वाजलेले आहेत 1:15 वाजला असेल, 12:30 1:15 वाजला असेल. तर आता जाऊयात घरी. चला बाय बाय.